सटाणा नगर परिषदेची निवडणूक नेटकीच पार पडली आणि मतमोजणी आज होती आणि या मतमोजणीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून मोठा विजय संपादित करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर जे किंग मेकर ठरले ज्यांनी भरघोस अशी मदत केली ते सुनील महाजन आपल्या सोबत आहे. आपण ज्येष्ठ नेते सुनील महाजन यांच्याशी आपण चर्चा करणार विचारणार आहोत. दादा, काय सांगाल या विजयाबद्दल? सर्वप्रथम मी या बागलाण तालुक्याचे दैवत, शहराचे दैवत, आदरणीय आमचे सगळ्यांचे दैवत देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या चरणी आम्ही हा विजय अर्पण करतो. त्यांच्या आशीर्वादाने, जनतेच्या मतदान रूपी आशीर्वादाने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार हर्षदा राहुल पाटील या प्रचंड मतांनी विजय झाला. सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो. गेल्या काही दिवसापासून या तालुक्यात ज्या विविध घडामोडी घडल्या, ज्या बागलाण विधानसभा मतदारसंघात जे आम्ही 4-5 जण होतो, आम्ही म्हणजे सर्व जनता होती, त्याच्यात प्रामुख्याने यतीन पाटील असतील, पप्पू तात्या असतील, मी सुनील महाजन असेल किंवा संजू तात्या असतील, हे आम्ही जे सर्व पदाधिकारी होतो, डॉक्टर प्रशांत पाटील असतील, हे सर्व पदाधिकाऱ्यांनी विकास कामांमध्ये जो तालुक्यात विकास कामांमध्ये जो प्रचंड मदत केली, विकास कामांमध्ये त्या विकास कामाच्या जोरावर तालुक्यात आमदारकीच्या याच्यात प्रचंड लीड मिळाला तालुक्यात. आणि त्याच्यानंतर परंतु काही तालुक्यात विविध घडामोडी घडल्यानंतर आम्ही त्या प्रवाहापासून आम्हाला दूर फेकण्यात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही आदरणीय दादा भुसे यांना गळ घातली की आपण या तालुक्यात लक्ष द्या आणि त्या विनंतीला मान देऊन भुसे साहेबांनी या तालुक्यात त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही भक्कमपणे उभी राहिली आणि आज हा विजय पाहायला मिळाला. परंतु हे करत असताना आमचं भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहे, आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांवर प्रेम आहे, या जिल्ह्याचे भागी विधाते आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील त्यांच्यावर पण आमचं प्रेम आहे, भुजबळ साहेब असतील, कोकाटे साहेब असतील, जिरवाळ साहेब असतील, हे सर्व नेतेगण जे विकासात ज्यांचं नाव आहे, यांचं योगदान आहे या जिल्ह्यामध्ये, या सर्वांवर आमची श्रद्धा आहे. परंतु काही गोष्टीने आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली आणि तालुक्यात एक नवी बेरजेच्या राजकारणाची तिसरी मुहूर्तमेढ रवण्यात आली आणि त्याला देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा आशीर्वाद लाभला आणि यापुढे या तालुक्याची जी वाटचाल आहे ही वेगळ्या दिशेने होणार आहे आणि हा तालुका परत एकदा सुजलाम सुफलाम आणि विकासाच्या मार्गाकडे जाणार आहे. आज जनतेने ज्या लोकांना अहंकार झाला होता, मी कोणाचा व्यक्तिद्वेष विरोध किंवा म्हणून बोलत नाही, परंतु आम्ही म्हणजे कोण आणि आम्ही म्हणजेच तालुका, ज्या दाखवणाऱ्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली आहे आणि आज हा प्रचंड विजय प्राप्त झाला आहे हर्षदाताईच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदच्या निवडणुकीत बागलाण तालुक्याची 7च्या गटामध्ये भरघोस यश प्राप्त होईल अशी आशा व्यक्त करतो आणि हा विजय आदरणीय बागलाणचे दैवत देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या चरणी आम्ही अर्पण करतो आणि परत एकदा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांच्या नेतृत्वावर या तालुक्याने सर्वसामान्यांचा लोकनाथ एकनाथ या नेतृत्वावर लोकांनी विश्वास दाखवला आणि विकासावर परत एक शिक्कामोर्तब केलं आणि त्यांच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र भाऊ असतील, गिरीश भाऊ असतील यांच्या माध्यमातून या शहराचा विकास घडेल ही अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच, धन्यवाद. या बागलाण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे, परंतु या वर्चस्वाला कुठेतरी छेद आज आपल्याला बघायला मिळालेला आहे.